नमस्कार, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यातील चतुर्थ कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी. चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या लवकरच मागणी होणार असून लवकरच शासनाकडेही सादर होणार आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत आता मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी शासनाने लक्ष वेधण्यासाठी आता सविस्तर निवेदन सादर करण्याचा प्रस्ताव पुढे आलेला असून लवकरच हे निवेदन शासनाकडे दिले जाणार असल्याची ही माहिती समोर येत आहे. प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघण्याचीही मागणी. राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून वेतन, सेवा, अटी, पदोन्नती तसेच इतर सुविधांबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रश्नांवर आता एकत्रित तोडगा काढण्यासाठी कर्मचारी संघटनेकडून पुढाकार घेतला जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या निवेदनामध्ये कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या समाविष्ट करून शासनासमोर ठोस भूमिका मांडली जाणार असल्याची ही माहिती समोर येत आहे. निवेदनामध्ये कोणत्या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत, चला तर पाहूया. सदर निवेदनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वेतन व भत्त्यामध्ये वाढ, सेवा अटीमध्ये सुधारणा, पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे दूर करणे, कामाच्या ताणाचा कपात करणे, निवृत्ती व पेन्शन सुविधेमध्ये सुधारणा करणे. या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही आता दिसून येत आहे. तर कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा. कर्मचारी संघटनेकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहे की जर शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येत्या काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. आता हे निवेदन शासनाकडे सादर झाल्यानंतर त्यावर काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास हजारो कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.